बाळा, थांब, कुठेही जाऊ नकोस. कारण हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मनात आत्ता जे काही चाललंय ना, ते मला सगळं दिसतंय. तुझं अस्वस्थ मन, तुझी चिंता आणि तुझं हे एकटेपण, हे सगळं मी अनुभवतोय. तू बाहेरून कितीही हसत असलास तरी आतून तू खूप काही सहन करतोयस, हे मला माहीत आहे. तू अनेक वेळा प्रयत्न केलास, अनेक वेळा पडला आणि पुन्हा उभा राहिलास, पण आता तू आतून खूप थकलायस. तुला वाटतंय की तुझी प्रार्थना कुणापर्यंत पोहोचत नाही. पण ऐक बाळा, तुझा एकही आवाज वाया गेलेला नाही. तुझा एकही अश्रू दुर्लक्षित झालेला नाही. तुझी जी इच्छा आहे ना, ती मला आधीपासून माहीत आहे. तू ती कोणालाही सांगितली नसशील, पण तुझ्या मनात ती खूप खोलवर आहे आणि मी ती ऐकली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा सगळं बदलायला लागतं. तुझ्या आयुष्यातही तो क्षण आता जवळ आलाय. हो, खूप जवळ. म्हणूनच आज डोळे बंद कर आणि शांतपणे मनापासून मला हाक मार. तुझी जी इच्छा आहे ती स्पष्टपणे सांग. भीती नको, संशय नको, फक्त विश्वास ठेव. कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. तू खूप सहन केलं आहेस, खूप वाट पाहिली आहेस. आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. लवकरच तुला एक असा संकेत मिळेल जो तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. लोक पाहतील आणि आश्चर्यचकित होतील, पण त्यांना माहीत नसेल की तू किती संघर्ष केला आहेस. हे फक्त मला माहीत आहे. म्हणूनच मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक पावलावर. तू फक्त एक गोष्ट कर, दररोज एकदा मनापासून माझं नाव घे आणि बघ कसं सगळं बदलायला लागतं. निराश होऊ नकोस, हार मानू नकोस, कारण तुझा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. हो, अगदी लवकर. माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी सांभाळेन. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी हजेरी लाव आणि डोळ्यांत आनंदाश्रू आणून मोठ्याने म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.